आणि आपलं वाटण पण एकदम भारी झालेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण, तो मसाला आहे तो एकदम मस्त आलेला आहे, रंग छान आलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतोय. याच्यात मी टाकणार आहे मस्त या ड्राय सुक्या मिरच्या आहेत त्या टाकणार आहे. म्हणजे त्याला रंग पण छान येईल आपल्या डिशला आणि थोडीशी जो तिखटपणा आहे तो पण सुक्या मिरच्यामुळे मिळेल. आता याच्यात टाकतोय मी जावित्री, तेजपान आणि हिरव्या वेलच्या. आणि आता याच्यात जाऊ देऊया एक अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि हा मसाला. याला मसाल्याला थोडासा एक 3-4 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर मी याच्यामध्ये हे जे काही ड्राय पावडर आहेत ते टाकतो. थोडंसं जिरे पूड टाकतो याच्यामध्ये, धणे पूड, त्याचबरोबर थोडीशी आपण याच्यात टाकणार आहोत हळद आणि मीठ. मसाला परतल्यानंतर त्याचा रंग आणखीन आता मस्त गाढा हिरवा रंग येतोय त्याला. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. याला एक 5-7 मिनटं उकळायचं आहे. मसाला शिजला पाहिजे छान, ते करून घेतो मी. 4-5 मिनटं याला परतून घेतोय. आता याच्यामध्ये आपण हे जे टॉस केलेले शिमला मिरची आणि बटाटे ते टाकतोय आणि याला एकत्र करतोय. काय याचं सीझनिंग जरा बघूया कसं लागतंय. सगळं बरोबर आहे, मीठ पण व्यवस्थित आहे. याला फक्त मी आता थोडंसं आटवून घेतो. थोडंसं याला आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे, खूप लिक्विड नाही ठेवायचं आहे मला. तर लटपट जी भाजी आहे त्या कन्सिस्टन्सीची मला याला ठेवायची आहे. तर आता हे बटाटे टाकल्यानंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला अजून एक 5-7 मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे व्यवस्थित. म्हणजे काय की शिमला मिरची जेव्हा या मसाल्यामध्ये शिजेल तेव्हा त्याचे ज्युसेस पण त्या मसाल्यात उतरतील, तर त्याची चव पण लागते मसाल्याची. खूप छान शिमला मिरचीचा जो फ्लेवर आहे ना तो छान मसाल्यात उतरतो. तर ते करून घ्यायचं आहे. आता याला मी फक्त 5-7 मिनटं शिजू देणार आहे. छान सॉफ्ट बटाटे पण झाले पाहिजे आणि शिमला मिरची पण एकदम सॉफ्ट झाली पाहिजे. आणि ते झालं की याला मी सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.